वऱ्हाड खानदेशाच्या मनसबदाराच्या गोटातून तळभर शक्कर वाटली जाऊ लागली. श्रींच्या राज्याच्या पहिल्या नातवाच्या जन्माची साखर पठाण हशमांचे ओठ गोड करू लागली. जन्मणाऱ्यानेही कुठे उपजायचे हे ठरवायला पाहिजे, नाहीतर होणाऱ्या परवडीला जिम्मेदार तोच ठरतो. या फर्जंदाचे बहादूरगडी नाव ठेवण्यात आले मदनसिंह. दिलेरशी रदबदली करून संभाजीराजाने महादजींची नजरबंदी उठवून घेतली. मोगलांच्या फौजा आता एकवट होऊ लागल्या. रसद, वैरण, काडी, दास्तानी लावण्यासाठी मोगलांचे काबाडीच्या बैलांचे तांडे माळशिरस, इंदापूर, बारामती या भागात चक्रा टाकू लागले. अशाच एका तांड्याशी भोपाळ गडावर मावळ्यांची गाठ पडली. तू मी ची बाचाबाची झाली. मोगली हशमाने ती न चुकता दिलेरच्या कानी घातली. भोपालगढ़ के काफर मरहट्टे रसद इकट्ठा करने में हरकत लेते हैं, टोकाकर दम भरते हैं. झाले. दिलेर निमित्तालाच टेकला होता. माकड मशालीचीच वाट बघत होते. एकतर याच निमित्ताने हातचे संभाजीराजे दिलेरला पारखून घ्यायला मिळणार होते. सेवा का लड़का शाही मनसबदार सचमुच हुआ है या ये बाप बेटे की छुपी चाल है. आणि मराठी फौजांचा विजापुरी मुलखावर पडलेला दबाव असा मराठ्यांना तिरका तडाखा दिल्याखेरीज हटणार नव्हता. दिलेर दख्खनेत काही उरुसाला आला नव्हता. वैशाख शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी अकलूजच्या तळावर दिलेरने जमलेल्या फौजांना हमल्याचा इशारा दिला. फौजा पथकांनी शिस्त घेत तळ सोडू लागल्या. तोफखान्याचे गाडे खडखडत निघाले. किल्ले भोपाळगडाच्या रोखाने खासा दिलेर संभाजीराजांच्या डेऱ्यात आला. हसत म्हणाला, शंभूराजे, चलिए, आपके मर्द हाथों को आपके मर्द हाथों का शगुन आजमाना है. भोपालगढ़ पर कब्जा बिठाना है. औरंगाबाद में शहजादा मुअज्जम आप पर शक लेता है. उसे अपनी करामत दिखाने का मौका आया है. भोपाळगडाचे नाव ऐकताच संभाजीराजे चाचरले. पण खानसाहेब, गदगदा हसत दिलेर तडफेने म्हणाला, सही है राजे, आपका हिचकिचाना रास्त है. हम आपको सिर्फ फरमा नहीं रहे हैं, खुद सवारी भर के आपके साथ आ रहे हैं. जंग में अपना पराया कुछ नहीं, आपको हमारे साथ आना है. अपनी फौज को तैयार फरमाओ. गरज त्या झंझावातासारखा दिलेर डेऱ्याबाहेर पडलाही. संभाजीराजांचे आपल्या फौजेला फरमान सुटले. चौघड्यांच्या तालावर शिस्त घेत वऱ्हाड खानदेशची मोगली फौज कुचाला सिद्ध झाली. हौदा लादलेल्या एका हत्तीवर पठाण दिलेर खान आणि संभाजीराजे भोसले एकत्र बसले. हत्ती फौजेच्या आघाडीला झाला. दिलेरने हत्यार म्यानाबाहेर घेत ते उंचावले. पाठच्या सेनेने त्याची इशारत पकडून मोठी दाद दिली. धीन धीन भरकटलेली नौका पाणझोताच्या थपडा खात भेलकांडत जावी तसे वाट चुकलेले संभाजीराजे पाठीशी मोगली फौज ठेवून साथीला पठाण सेनापती घेऊन भोपाळगडावर चालून निघाले. शिवाजीराजांच्या श्रींच्या राज्यावर त्यांचेच पुत्र संभाजीराजे चालून निघाले. भोपाळगडाच्या पंचक्रोशीतील भेदरलेली मराठी रयत गडाच्या आसऱ्याला धावून गेली. गडाचे दरवाजे बंद झाले. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा तव्यासारख्या छातीत सुपा एवढे काळीज घेऊन बुरुजावरचे मोर्चे बांधून झुंजीला सिद्ध झाला. नरसाळा राजांचा कदीम आणि इमानाचा माणूस होता. बाल संभाजीराजांना त्याने अंगाखांद्यावर खेळविले होते
आज तेच अंगावर चालून येत होते. रात्रभर फिरंगोजींच्या डोळ्यास डोळा लागला नाही. तटावर येऊन गड पायथ्याला भिडलेल्या छावणीवर नजर टाकताना नरसाळ्याचे काळीज तुटत होते. बाळराज काय केलेस ह्यो? हा त्याच्या मनीचा उठणारा सल पायथ्याच्या संभाजी राजांच्या कानापर्यंत पोचत नव्हता. पोचला तरी उपयोग नव्हता. वैशाख शुद्ध द्वितीयेचा दिवस फटफटला नाही तोच दिलेरच्या तोफखान्याचा गोळा भोपाळ गडावर फुटला. जंगाला तोंड पडले. फिरंगोजीचे धारकरी किल्ल्यावरून बाण दगड धोंड्याची फेक करू लागले. दिवस वर चढू लागला. मोगली तोफखाना गडावर आग ओकीत होता. हाशमांच्या फळ्या तटाशी लगट करू बघत होत्या. पेटला फिरंगोजी गोफणीगत गडावर भिरभिरत कुठंही भांगा पडू देत नव्हता. पुरंदरसारखा बळकट किल्ला नमविणारा जिद्दी दिलेर भोपाळगडासमोर मात्र दमगीर झाला. दुपार धरून वैशाखी ऊन सणकू लागले तसे दिलेरने गोलंदाजांना बत्ती रोखण्याची आज्ञा दिली. मांजऱ्याचे पठार शांत झाले. कपाळावरचा घाम निपटत दिलेर आपल्या डेऱ्यात आला. खानसाम्याने समोर ठेवलेल्या थाळ्यातील रोट सागोतीच्या कटोऱ्यात डुबवीत त्याने आज्ञा केली, शंभू राजा को बुलाव, गड जरूर पडेगा आज ही. संभाजीराजे दिलेरच्या डेऱ्यात आले. पहाटेपासून काहीच झाले नाही अशा थाटात दिलेर त्यांना म्हणाला, राजासाब, आप संभालोगे घेरी की आघाडी? हाँ जरूर, संभाजीराजांनी होकार दिला. देखिए गड ताकदवर है, कचदिल मत होना. संभाजीराजे त्याला दाद म्हणून नुसते हसले. दुपार टळतीला लागताच दिलेरने आपला ठेवणीचा हातचा डाव काढला. आपला हत्ती त्याने संभाजीराजांना दिला. त्या हत्तीच्या पाठीवरचा हौदा हटविण्यात आला होता. संभाजीराजांसाठी त्यावर गिर्दीची सांडणी बैठक बसविली होती. आपल्या फौजेसह संभाजीराजे आघाडीला झाले. गडावरच्या इमानी तिरंदाजांनी तीरकमठे रोखून फौज टप्प्यात घेण्यासाठी पवित्रे धरले. बंदूक बारदारांनी नळ्या पेलून शिस्त घेतली. तट बुरुजावर फेर टाकणाऱ्या फिरंगोजीला हत्तीवरचे संभाजीराजे दिसले. मात्र त्याने आपल्या माणसांना ओरडून इशारत दिली, गड्यांनो घात झाला. पठाणानं डाव साधला. बाळधनी मोहरं काढलं. हात आवरा. माया कर्तव्याला आडवी आली. लढतीचे रूप पालटले. संभाजीराजांची फौज थेट गडाच्या तडाला भिडली. फिरंगोजीने तटाला दोर लावून गडावर पांढरे निशाण धरले. एक दोरबाज तटावरून खाली उतरला. त्याने फिरंगोजीचा सांगावा संभाजीराजांसमोर ठेवला. तुम्हावर हत्यार धरणं आमचं काम नाही. आलासा तसं निघून जावं. संभाजीराजे त्या दोरबाजावर गरजले, किल्लेदारास सांग नरसाळा, आम्ही गड घेतल्याखेरीज हटणार नाही. एक आम्ही तरी पडू नाही तर गड तरी पडेल. दोरबाजचा निरोप ऐकून फिरंगोजी पेचात पडला. लढत द्यावी तर संभाजीराजांच्यावर हत्यार धरावे लागणार, न द्यावी तर गड सोडावा लागणार. फिरंगोजीने गडावर सबनीस विठ्ठस भालेरावांशी मसलत केली. काय करावं? संभाजीराजांकडून साऱ्यांना अभय घेऊन गड खाली करून द्यावा अशी मसलत पडली. तटावरचे पांढरे निशाण डावे उजवे डुलू लागले. ते बघताच मोगली तळावर शाजने नगारे झडले. फतेच्या तोफा फुटल्या. अभय घेतलेल्या फिरंगोजीने विठ्ठल भालेरावांसह येऊन गडाचा दरवाजा खोलून मान खाली टाकली. त्याला संभाजीराजांकडे बघावेसे वाटत नव्हते. आपली मावळी शिबंदी घेऊन फिरंगोजीने खालमानेने विठ्ठलरावांसह भोपाळगड सोडला.
गडावर चांदताऱ्याचे हिरवे निशाण चढले. संभाजीराजे गडाच्या बाले किल्ल्यावर गेले. दिलेर पायथ्याला पठारावरच्या तळावर राहिला. रात्र उतरली. मांजऱ्याच्या पठारावरच्या मोगली तळावरचे टेंभे शिलगले.